नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स फर्स्ट चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झाले. तर मागच्या 3 व्हिडिओ मध्ये आपण अल्जेब्रिक इक्वेशन, सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, त्यानंतर टाइप्स ऑफ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन आणि त्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन वरती आपण काही प्रॉब्लेम्स बघितले. पण आपल्या असं लक्षात आलं का प्रिन्सिपल सोल्युशन चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वात अगोदर द व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 30, 45, 60, 90 डिग्री साठी साइन कॉस टॅनचे व्हॅल्यू, त्यानंतर साइन कॉस टॅन आणि त्यांचे रिसिप्रोकल कोसेक सेक आणि कॉट हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे ते माहित असणं गरजेचं आहे. त्यामध्ये 2 क्वाड्रंट मध्ये प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा पॉझिटिव्ह असतो आणि 2 क्वाड्रंट मध्ये प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा निगेटिव्ह असतो हे आपण बघितलं. त्यानंतर तिसरा कन्सेप्ट आपण बघितला का अँगल इन द क्वाड्रंट, का पहिल्या क्वाड्रंट मध्ये अँगल हा थीटा किंवा एक्स असतो, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये अँगल पाय मायनस थीटा, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये पाय प्लस थीटा आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये 2 पाय मायनस थीटा असं असतं. प्रोसिजर आपण बघितली का सोल्युशन स्टेप्स फॉर प्रिन्सिपल सोल्युशन कडे जर गेलो तर 3 टाइपचे प्रॉब्लेम्स असतात. पहिले पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे साइन थीटा इक्वल टू 1/2, कॉस थीटा इक्वल टू 1/√2, टॅन थीटा इक्वल टू 1 पॉझिटिव्ह व्हॅल्यू असताना. दुसरं निगेटिव्ह व्हॅल्यू असताना साइन थीटा इक्वल टू -√3/2, कॉस थीटा इक्वल टू -1/2, टॅन थीटा इक्वल टू -√3 हे आपण बघितलं. त्यानंतर आणि तिसऱ्या टाइप मध्ये आपण बघितलं की रिसिप्रोकल फंक्शन कोसेक सेक आणि कॉट असतात. त्या रिसिप्रोकल फंक्शन मध्ये पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. हे 3 टाइपचे प्रॉब्लेम आहेत प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये. आणि मग प्रिन्सिपल सोल्युशनच्या प्रॉब्लेम कडे आपण सॉल्व्ह केलेत प्रॉब्लेम आपण, आणि एक शेवटचा प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी होमवर्कला दिला होता. सो लेट्स गो टू दॅट लास्ट प्रॉब्लेम आणि मग या ठिकाणी आपण त्या लास्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. तर प्रिन्सिपल सोल्युशनचा लास्ट प्रॉब्लेम आहे √3 कोसेक थीटा + 2 = 0. आता या ठिकाणी बघितलं आपण सोल्युशन मध्ये तर पहिले आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. दिलेली इक्वेशन जर आपण कन्सिडर केली √3 कोसेक थीटा + 2 = 0, त्याला जर ऑपरेट केलं आपण सिम्प्लिफिकेशन केलं का +2 जर राईट हँड साइडला आपण घेऊन गेलो आणि √3 पण आपण जर राईट हँड साइड कडे घेऊन गेलो तर लक्षात आलं कोसेक थीटा येते -2/√3. म्हणजे √3 कोसेक थीटा + 2 = 0 ला आपण ऑपरेट करतोय आणि त्या ठिकाणी लिहितोय आपण कोसेक थीटा -2/√3 आणि ते सांगितलं गेलं व्हिच इज सेम ॲज साइन थीटा. आता आपल्याला माहिती रिसिप्रोकल फंक्शन असताना आपण काय करतो बेसिक फंक्शन मध्ये ट्रान्सफर करून घेतो. आता या ठिकाणी बघा रिसिप्रोकल फंक्शन पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे. म्हणून रिसिप्रोकल फंक्शन वरनं पहिले आपण काय केलं साइन थीटा कडे आलो, त्याला बेसिक फंक्शन मध्ये ट्रान्सफर करून घेतलं है ना. कोसेक थीटा या ठिकाणी जो आहे हा कोसेक थीटा जर आपण ऑपरेट केला या ठिकाणी है ना, या कोसेक थीटा जर रिसिप्रोकल आपण घेतला साइन थीटा आणि राइट हँड साइडला -2/√3 चा रिसिप्रोकल आलाय मायनस साइन ॲज इट इज रिसिप्रोकल ऑफ 2/√3 इज √3/2. पहिलं काम केलं आपण रिसिप्रोकल घेऊन फंक्शनला बेसिक फंक्शन मध्ये ट्रान्सफर केलं. त्यानंतर या ठिकाणी बघितलं का निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, ते निगेटिव्ह व्हॅल्यू आपण कॅन्सल करून आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर केली आहे. साइन थीटा = √3/2 कन्सिडर केलं.
आता पूर्ण वर्कआउट आपण साइन थिटा साठी वर्कआउट करून आपण थिटा पर्यंत जाणार आहोत. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, लक्षात आलं का असा कोणता अँगल आहे ज्याचा साइन √3/2 आहे. मग लक्षात आलं का साइन 60 डिग्री इज √3/2. 60 डिग्री म्हणजे π/3. सो साइन π/3 इज इक्वल टू √3/2. देयरफॉर थीटा इज इक्वल टू किती आलाय, π/3 आलाय. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू π/3 आली आहे आणि ही थीटाची व्हॅल्यू जी आहे π/3 ही या ठिकाणी महत्वाची व्हॅल्यू आहे. आता पुढे आपण डिक्लेअर करतोय का मग साइन कुठे कुठे निगेटिव्ह आहे. मग या ठिकाणी डिक्लेअर करतो बट साइन इज निगेटिव्ह इन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. पण दोन क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह आलाय, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि मग महत्वाचा मुद्दा आला का साइन जर थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे तर व्हॉट इज अँगल इन द थर्ड क्वाड्रंट. मग आपण या ठिकाणी थर्ड क्वाड्रंटचा अँगल बघा काय केलं आपण, π+θ. मग या ठिकाणी आपण लक्षात साइन π+θ इज इक्वल टू साइन π + π/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3π + π दॅट इज 4π/3. म्हणजे लक्षात आलं थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल आलाय 4π/3. मग हा अँगल थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे का हे चेक करण्याची ट्रिक्स मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये सांगितली होती. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का π/3 60 आणि 60 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 6 4 जा 24 दॅट इज 240 डिग्री येणार आहे ना. हाफ जो आहे 4π/3 अँगल है ना. आपण या ठिकाणी लक्षात घेतलं तर 4 टाइम्स π/3 है ना. 4 टाइम्स 60 इज इक्वल टू किती आलाय, 240 डिग्री आलाय. हा 240 डिग्री यस इट लाइज इन थर्ड क्वाड्रंट है ना. 4π/3 थर्ड क्वाड्रंट मध्ये लाय होता. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी फोर्थ क्वाड्रंट कडे आपण चाललोय बिकॉज साइन इज निगेटिव्ह ऑल्सो इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल काय आला बघा 2π - θ दॅट इज 2π - π/3. 3 2 जा 6π - π आणि 6π - π इज 5π/3. मग परत मुद्दा आला 5π/3 म्हणजे है ना 5 टाइम्स π/3. 5 टाइम्स π/3 म्हणजे किती आलं, 5 6 जा 30. सो इट इज इक्वल टू 300 डिग्री. किती आलं ते 300 डिग्री आलंय. म्हणजे लक्षात आलं हा जो 240 डिग्री आहे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे आणि 300 डिग्री लाइज इन द फोर्थ क्वाड्रंट. सो दिस 240 डिग्री अँड थर्ड 300 हे जे अँगल ते आपले सोल्युशन आहे पण आपल्याला त्यांना रेडियन मध्ये सांगावं लागेल. मग या ठिकाणी लक्षात आलं का साइन 4π/3 इज इक्वल टू साइन 5π/3 आणि इट इज इक्वल टू -√3/2 है ना. या ठिकाणी आपण डिक्लेअर करतो त्यांची व्हॅल्यू -√3/2 आहे. मग या ठिकाणी आपल्याला त्यांना सांगावं लागेल का हा जो 4π/3 आणि 5π/3 अँगल आहेत दे लाय बिटवीन 0 to 2π 0 आणि 360 च्या मध्ये आहे. म्हणून अँड हेन्स लक्षात आलं द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन्स आर थीटा इक्वल टू 4π/3 अँड थीटा इक्वल टू 5π/3. मग हे दोन अँगल आपले रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन आहे. समजलं सर्वांना. मग या ठिकाणी लक्षात आलं असेल हा जो प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम प्रिन्सिपल सोल्युशनचा लास्ट प्रॉब्लेम होता. -√3/2 मायनस साइन बाजूला घेतली, पॉझिटिव्ह साइन कन्सिडर केली, साइन √3/2. मग तो अँगल आपण बघितला इट इज π/3. सो थीटा इज π/3. थीटाची व्हॅल्यू आपल्याला समजली आहे. साइन इज निगेटिव्ह इन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. थर्ड अँगल मध्ये π + θ, फोर्थ मध्ये 2π - θ. ते दोन अँगल आपल्याला भेटले आणि मग डिक्लेअर केलं साइन 4π/3 इक्वल टू साइन 5π/3 इज इक्वल टू -√3/2. पण या ठिकाणी डिक्लेअर करताना आपण काय म्हणतो हेन्स द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. कोणतं प्रिन्सिपल सोल्युशन आहे, दिस इज प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ है ना √3 कोसेक. जे त्यांनी दिलंय ते काय दिलं त्यांनी, √3 कोसेक θ + 2 इक्वल टू 0. √3 कोसेक θ + 2 इक्वल टू 0 चं प्रिन्सिपल सोल्युशन काय आहे, 4π/√3 आणि 5π/√3. तर सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा पहिला पार्ट द प्रिन्सिपल सोल्युशन या ठिकाणी आपलं संपलेला आहे.
आता आहे द जनरल सोल्युशन. मग आपण द जनरल सोल्युशन कडे. So let's go to the second part of the solution of trigonometric function, and the solution second part is the general solution. आणि ह्या जनरल सोल्युशनचा आपण बेस्ट एक्झाम्पल ते साइन 0 इक्वल टू 0 आपण बघितलं, आठवतं ना? साइन 0 इक्वल टू 0, साइन पाय इक्वल टू 0, साइन 2 पाय इक्वल टू 0, साइन 3 पाय इक्वल टू 0. आणि त्याला जनरलाइज केलं तर लक्षात आलं n पाय असणार आहे, n टाइम्स पाय, वेर n इज इक्वल टू होल नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर n च्या जागेवर कोणतीही व्हॅल्यू टाकली तर आपल्याला जनरल सोल्युशन भेटणार आहे. आपण अगदी सुरुवातीला बघितलं होतं ना, साइन 0 0, मग साइन पाय 0, साइन 2 पाय 0. बघूया आपण परत या ठिकाणी द जनरल सोल्युशन. The solution of a trigonometric equation which are generalized by using its periodicity are called general solution. Periodicity है ना, periodicity म्हणजे तुमच्या लक्षात आलंय. परत या ठिकाणी बघा आपण तोच एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल फटकन. साइन थीटा इक्वल टू 0 जर आपण घेतलं तर असे थीटाचे कोणते अँगल आहेत, असे थीटाच्या कोणत्या व्हॅल्यू असतील ज्या थीटाच्या जागेवर आपण टाकले ते त्याचं व्हॅल्यू 0 येईल. तर बघा या ठिकाणी आपण बघितलं होतं, आठवतं ना? 0 पुटअप केला तर साइन 0 इज 0, पाय पुटअप केला तर साइन पाय इज 0, 2 पाय पुट केला तर या ठिकाणी अगेन साइन 2 पाय इज 0. परत या ठिकाणी 3 पाय पुट केला तर लक्षात आलं अगेन साइन 3 पाय इज 0. म्हणजे लक्षात आलं थीटा इज इक्वल टू या ठिकाणी जर आपण घेतलं n पाय, जनरलाइज केलं बरोबर, वेर n बिलोंग्स टू होल नंबर, म्हणजे त्या ठिकाणी काय असणार n 0 1 2 3 4 है ना, एक्सेट्रा डॉट 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 एक्सेट्रा. या ठिकाणी तुम्ही काही टाका बघा, 0 टाकलं तर 0 0 इंटू पाय 0, 1 टाकलं तर हा पाय आला, 2 टाकलं तर 2 पाय, 3 टाकलं तर 3 पाय है ना. सो थीटा इज इक्वल टू n पाय इज अ जनरल सोल्युशन ऑफ साइन थीटा इक्वल टू 0. हे मी एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. हे आपल्याला डायरेक्टली स्टँडर्ड व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला येणार आहेत आणि त्या व्हॅल्यूज आपल्याला पाठ करायच्या आहेत या ठिकाणी. मग या ठिकाणी लक्षात येत आहे बघा, एक्झाम्पल जर आपण बघितलं या ठिकाणी का साइन x इक्वल टू 0, साइन थीटा असेल, साइन x असेल तर x ची व्हॅल्यू काय असणार आहे 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय ना, या ठिकाणी लक्षात आलं. आणि मग लक्षात आलं आपल्याला त्याला जनरल केलं या ठिकाणी ते n पाय है ना. फॉर जनरल सोल्युशन ऑफ एनी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन we will use n as a integer and that belongs to z. लक्षात. आणि मग या ठिकाणी आपण बघा व्यवस्थित तुम्ही समजून घ्या की या ठिकाणी हा टेबल आलेला आहे बघा. जसं प्रिन्सिपल सोल्युशन साठी 3 टेबल आले होते, 3 गोष्टी तुम्हाला पाठ करायला लावल्या, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये. आता जनरल सोल्युशन मध्ये हा टेबल आहे आणि ह्या टेबल मध्ये बघा 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे हा टेबल. दिस टेबल इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स है ना. 3 पार्ट म्हणजे कसं बघा, पहिले या ठिकाणी बघितलं बघा इथून इथपर्यंत इक्वल टू 0 आहे है ना. साइन थीटा इक्वल टू 0, कॉस थीटा इक्वल टू है ना, इधर 0 है, थीटा नहीं इधर 0, साइन थीटा इक्वल टू 0, कॉस थीटा इक्वल टू 0, टैन थीटा इक्वल टू 0, इधर इक्वल टू 0 आहे. दुसरं पार्ट बघा या ठिकाणी इक्वल टू अल्फा, इक्वल टू काय अल्फा म्हणजे काय, साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा, कॉस थीटा इक्वल टू कॉस अल्फा, टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा. बघा या ठिकाणी अल्फा दिसतं बरोबर नाही, हे 3 अल्फा. आणि त्यानंतर हे 3 पार्ट आहे, परत त्यानंतर हे 3 पार्ट, हे 3 पार्ट मध्ये काय आलं बघा, साइन स्क्वेअर, स्क्वेअर टर्म्स आहे, साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा है ना. स्क्वेअर टर्म्स आले त्या ठिकाणी. कोणती टर्म आली आहे, स्क्वेअर टर्म आली. इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर आहे, लक्षात आलं असेल. आणि या ठिकाणी पण स्क्वेअर टर्म्स आहे. हे 3 पार्ट आहेत. प्रॉब्लेम सुद्धा या 3 पार्ट प्रमाणे डिवाइड केलेले असतात. मग आपण पहिले बघत इक्वल टू 0 असेल तर पहिले 3 फॉर्म्युले, इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू असेल, साइन अल्फा म्हणजे 1/2, 1/√2 येते लक्षात, √3/2 असे व्हॅल्यू जर आल्या तर त्या ठिकाणी आपण काय करणार, काय साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा आपण घेणार, येते लक्षात.
त्यानंतर स्क्वेअर टर्म आलं साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू या ठिकाणी आलं काय 1/2 स्क्वेअर cos square theta is equal to 1/√2 square tan square theta is equal to √3 square स्क्वेअर टर्म जर आल्या तर हा थर्ड पार्ट आहे म्हणजे फर्स्ट पार्ट मध्ये इक्वल टू 0 आहे फर्स्ट पार्ट मध्ये काय इक्वल टू 0 आहे सेकंड पार्ट मध्ये इक्वल टू अल्फा असणार आहे ना थर्ड पार्ट मध्ये इक्वल टू काय असणार आहे स्क्वेअर टर्म असणार इक्वल टू स्क्वेअर टर्म मग या गोष्टी तुमच्या जर लक्षात आल्या असतील तर मग या ठिकाणी हा टेबल पाठ करणे हा खूप इम्पॉर्टंट झाला आपल्याला मस्त झाला हा टेबल पाठ करण्यासाठी आता बघा या ठिकाणी इथं 0 आहे ना मग या ठिकाणी जर आपण बघितलं साइन थिटा इक्वल टू जर 0 आहे तर त्याचं जनरल सोल्युशन काय बघा देन थिटा इज इक्वल टू n पाय आताच आपण बघितलं है ना x इथं n आपण केलं तर n च्या जागेवर 0 1 2 3 4 टाकलं तर लक्षात येईल 0 पाय 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय सो लक्षात आलं इफ साइन थिटा इक्वल टू 0 देन थिटा इज इक्वल टू n पाय इज इट्स जनरल सोल्युशन पाठ करायचं आपल्याला बोला माझ्यावर if sin theta equal to 0 then its general solution is theta equal to n pi I repeat if sin theta equal to 0 then its general solution is theta equal to n pi परत एकदा बोला if theta equal to 0 नाही if sin theta equal to 0 then theta is equal to n pi is its general solution बघ बोलता बोलता पाठ होईल आणि आपण फक्त ऐकत राहिले तर मग काही फायदा नाही होणार यू मस्ट रिपीट विथ मी इफ sin theta equal to 0 then its general solution is theta equal to n pi झालं पाठ now let's go to number 2 if cos theta equal to 0 if cos theta equal to 0 then theta is equal to bracket मध्ये in bracket 2n plus 1 bracket complete into pi upon 2 2n plus 1 into pi upon 2 2n plus 1 into pi upon 2 I repeat if cos theta equal to 0 then theta is equal to bracket मध्ये 2n plus 1 into pi upon 2 again once again if cos theta equal to 0 then theta equal to 2n plus 1 into pi upon 2 if cos theta equal to 0 then its general solution is theta equal to 2n plus 1 into pi upon 2 let's go to third if tan theta equal to 0 then its general solution is theta is equal to n pi number 3 मध्ये if tan theta is equal to 0 then theta is equal to n pi है ना हे तीन इक्वल टू 0 चे झाले ते बरोबर ना हे तीन काय झाले इक्वल टू 0 if tan theta equal to 0 then its general solution is theta equal to n pi मग लक्षात आलं असेल बघा तुमच्या sin theta आणि tan theta चे जनरल सोल्युशन सेम आहे n pi आता मुलं जास्त जे मिस्टेक्स होतात ना ते या ठिकाणी होतात sin theta equal to sin alpha आता sin alpha च्या जागेवर काय असणार आहे व्हॅल्यू असणार 1/2 √3/2 1/√2 प्लस ऑर मायनस हे तुमच्या लक्षात आलं व्हॉट इज दॅट sin alpha इज द व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यू असणार जनरल सोल्युशन या ठिकाणी आपण पाठ करतो बघा इफ sin theta equal to sin alpha then theta is equal to n pi plus बघा या ठिकाणी -1/n into alpha if sin theta equal to sin alpha then its general solution is theta equal to n pi plus -1/n into alpha where n belongs to the pi झाला मिस्टेक z आहे it is z it is not pi z whole number if sin theta equal to sin alpha then its general solution is दिसतंय ना then its general solution is theta equal to n pi plus -1/n into alpha
n pi plus minus 1 raised to n into alpha. Then let's go to number 5. If cos theta equal to cos alpha, then its general solution is theta equal to 2n pi plus or minus alpha plus or minus theta. 2n pi plus or minus alpha. Again, if cos theta equal to cos alpha, then its general solution is theta equal to 2n pi plus or minus alpha. If cos theta equal to cos alpha, then its general solution is theta equal to 2n pi plus or minus alpha. If cos theta equal to cos alpha, then its general solution is theta equal to 2n pi plus or minus alpha. मी रिपीट करतोय, पाठ झालं पाहिजे म्हणून, नाही तुम्ही फक्त ऐका. तुम्ही पण माझ्याबरोबर रिपीट करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही डेट आपल्या लक्षात राहिली पाहिजे. काय डेट आहे आज? 28. पाठ झालं पाहिजे आपला फॉर्म्युला. तारखेला ज्यावेळेस हा व्हिडिओ अपलोड होईल ऍपमध्ये, तर त्यावेळेस हा फॉर्म्युला तुमचा 28 तारखेला पाठ झाला पाहिजे. मस्ट. Number 6, tan theta equal to tan alpha, then theta is equal to n pi plus alpha. या ठिकाणी बघा फरक आहे, कॉस मध्ये प्लस मायनस आहे आणि 2 आहे. मग लक्षात ठेवायचं बघा, 2 असलं का 2 साइन आणि 2 नसलं का एकच साइन. की सोपं आहे ना. 2 असलं का 2 साइन प्लस मायनस आणि 2 नसेल तर एकच साइन प्लस. आणि 2 कोणासाठी? कॉस साठी. लक्षात ठेवायचं. If cos theta equal to cos alpha, then the general solution is 2n pi. 2 म्हटलं का प्लस और माइनस अल्फा. And tan theta equal to tan alpha, therefore theta is equal to n pi plus alpha. आणि त्यानंतर हे 3 बघा स्क्वेअर टर्म्स आहेत है ना. sin square theta equal to sin square alpha, cos square theta equal to cos square alpha, tan square theta equal to tan square alpha. आणि तिन्हींसाठी जनरल सोल्युशन सेम आहे. theta is equal to n pi plus or minus alpha. n pi plus or minus alpha. n pi plus or minus alpha for square terms. या टेबल वरती आता खूप प्रॉब्लेम्स आहेत. There are many problems depending upon general solution, and problems are many times asked on general solution. So my dear friends, in the very first step we have to learn this table, we have to remember this table by hook or crook. ट्रिक्स ने लक्षात ठेवा, नाहीतर पाठ करून टाका. जोपर्यंत हा टेबल तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून काहीच फायदा नाही. काहीच फायदा होऊ शकत नाही. किती लक्षात. मग आज आपण एक प्रॉब्लेम घेऊया एक्झाम्पल म्हणून. मग पुढच्या व्हिडिओमध्ये हा परत टेबल आणि मग बाकीचे प्रॉब्लेम्स आपण या ठिकाणी समजून घेऊ. हा टेबल सुद्धा आपल्याला पुढच्या क्लासमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना आलाच पाहिजे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम्स. स्टेप्स बघा बिल्कुल फिक्स आहे. स्टेप्स. क्वेश्चन बघा, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. नंबर 1 sin थीटा इक्वल टू 1/2. आता 1/2 आला, इथं 0 नाहीये, 1/2 आहे. 1/2 म्हणजे sin अल्फा सारखं झालं. एवढं लक्षात घ्यायचं फक्त. सोल्युशन मध्ये चाललोय आपण. कन्सिडर करणार पहिल्या स्टेप मध्ये जे दिलंय ते कन्सिडर करणार sin थीटा इक्वल टू 1/2. त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार हा जी 1/2 दिलेला आहे, हा 1/2. हा 1/2 कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे? वी नो दॅट sin 30 इज 1/2. मग या ठिकाणी 30 डिग्री न टाकता आपण रेडियन मध्ये टाकलं तर sin π/6. 1/2 इक्वल टू काय? sin π/6. कारण
साइन पाय बाय 6 इज इक्वल टू 1/2 आहे. सिस्टमॅटिक बिलकुल. पहिल्या स्टेप मध्ये जे दिलंय ते कन्सिडर करणे. दुसऱ्या स्टेप मध्ये ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कोणत्या अँगलची आहे, कोणत्या साइनची ती व्हॅल्यू आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहिणं आणि कारण द्यायचं, रिझन द्यायचं आहे. सिन्स साइन पाय बाय 6 इक्वल टू 1/2. समजलंय ना? 1/2 साइन पाय बाय 6. त्यानंतर या ठिकाणी बघा कम्पेअर करणार आपण आता. कंपेअरिंग दिस इक्वेशन बाय साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा. इकडे बघा लेफ्ट हँड साइडला साइन थीटा सेम आहे. मग राईट हँड साइडला काय लक्षात आलं? साइन पाय बाय 6 इक्वल टू साइन अल्फा आलाय. साइन पाय बाय 6 इक्वल टू साइन अल्फा आलं, त्यावरून तुमचा अंदाज आला असेल तुम्हाला. इट मीन्स दॅट अल्फा इज इक्वल टू पाय अपॉन 6. इट मीन्स दॅट अल्फा इक्वल टू किती आलाय? पाय अपॉन 6. आणि ही अल्फाचीच व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे आपल्याला. म्हणून या ठिकाणी मी परत रिपीट करतो या स्टेप्स पर्यंत. परत रिपीट करू आपण. पहिले आपण कन्सिडर करणार जी व्हॅल्यू दिली साइन थीटा इक्वल टू 1/2. त्यानंतर या ठिकाणी आपण बघणार साइन थीटा इज इक्वल टू हा 1/2 जे आहे ना, 1/2 कोणाचं साइन आहे? इट इज साइन ऑफ पाय अपॉन 6. ते या ठिकाणी द रिझन देणार. सिन्स साइन पाय अपॉन 6 इज इक्वल टू 1/2, we are going to replace 1/2 by sin pi upon 6. After that we are going to compare sin theta is equal to sin alpha. है ना? कंपेअर करतोय आपण ह्या दोन इक्वेशन. दोन्ही इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइडला बघा साइन थीटा आहे, मग राईट हँड साइडला काय? अल्फा. आणि वरनं त्यावरून आपल्या लक्षात आलं therefore we get alpha is equal to sin pi upon 6. आत्ताच आपण तो टेबल मध्ये आपण खूप वेळेस साइन थीटा इक्वल टू साइन अल्फाचं जनरल सोल्युशन आपण रिवाइज केलं होतं. मग या ठिकाणी आपल्याला माहित आहे, वी नो दॅट द जनरल सोल्युशन ऑफ साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा इज थीटा इक्वल टू n पाय. थीटा इक्वल टू n पाय. पुढे बोला प्लस पुढे -1/n into alpha. This is the general solution of sin theta equal to sin alpha. जोपर्यंत हा टेबल मधली व्हॅल्यू पाठ होत नाही तोपर्यंत आपण रिझल्ट पर्यंत पोहोचू शकत नाही. मग हा अल्फा इम्पॉर्टंट व्हॅल्यू आली म्हणून त्याला रेड कलर मध्ये या ठिकाणी ठेवलं बघा. दिस इज इम्पॉर्टंट व्हॅल्यू. इथून इथपर्यंत या प्रोसेस मध्ये आपण काय केलंय का आपण अल्फाच्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचलो. इथे लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलंय बघा की आपल्याला अल्फाची व्हॅल्यू आली आणि दॅट व्हॅल्यू ऑफ अल्फा इज पाय अपॉन 6. and so the required general solution of sin theta equal to sin alpha is काय? theta equal to the required नाही, हा शब्द रिक्वायर्ड नाही लिहायचा. the general solution of sin theta equal to sin alpha is theta equal to n pi plus -1/n into alpha. मग या ठिकाणी परत एक आपण स्टेटमेंट या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचं एक्स्ट्रा. therefore the required. आता the required. therefore the required शॉर्टकट मध्ये लिहितो मी जनरल सोल्युशन ऑफ कोणाचं? हे जे दिलंय ना त्याच्याबद्दल सांगायचं. therefore the required general solution of sin theta equal to 1/2 is. हा स्टेटमेंट मी या ठिकाणी लिहिला नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला लिहून सांगतो. काय लिहायचं आपल्याला? therefore the required general solution of sin theta equal to 1/2 जे दिलंय ते is काय येणार मग? theta equal to n pi plus -1/n. आणि या ठिकाणी बघा काय केलं आपण, फक्त अल्फाच्या जागेवर काय लिहिलं आपण? पाय बाय 6. ही जी अल्फाची व्हॅल्यू आपल्याला भेटली ना ती फक्त या ठिकाणी अल्फाच्या जागेवर लिहायची. चालेल. That is the required general solution of sin theta equal to 1/2. परत बघा, परत या ठिकाणी बघा sin theta equal to 1/2. मग या ठिकाणी sin थीटाचे आपण या ठिकाणी व्हॅल्यूज घेतल्या आहेत. sin theta 1/2 कोणाचं? sin pi by 6.
साइन पाय बाय 6 इक्वल टू 1/2 म्हणून आपण 1/2 च्या जागेवर साइन पाय बाय 6 लिहिलं, कम्पेअर केलं आणि कम्पेअर केल्यानंतर आपल्याला समजलं अल्फा इज इक्वल टू